पाहिलं, इतक्या कटाक्ष नजर टाकून पाहिली. मग तेवढ्यातच गरुडदेव येतात. गरुडदेव त्या कबुतराला घाबरत पाहून विचारतात की बा हे काय झालं. तो सांगतो की बा इथनं आत्ताच यमदेव गेले, त्यांनी माझ्याकडे पाहिलं म्हणे. आलं लक्षात. आणि त्याच्याहून मला असं वाटलं की म्हणे आता मी इथंच या क्षणी इथंच मरून जाईल, माझा मृत्यू जवळ आलेला आहे. सरते शेवटी गरुड एकाच जातीचे असतात, आपल्याला जातीचा खूप ओढ असतो. म्हणून गरुडदेव काय करतात की त्याला वाचवण्यासाठी त्याला एका क्षणात, गरुड हा मनाचा देव आहे, आलं लक्षात, एका क्षणात 7 योनी दूर सोडून येतात. 7 योनी दूर सोडून येऊन मीटिंगला येतात, मीटिंग होतं, बाहेर येतात. बाहेर आल्यावर काय होतं माहिती का की त्या ठिकाणी यमदेव उभे राहतात. मग गरुडदेव त्यांना विचारतात की बा काय झालं, म्हणजे कशासाठी उभे राहिले. तर यमदेव म्हणे की आज माझ्याच्याने खूप मोठी चूक झाली. म्हणजे काय चूक झाली म्हणे, आज माझ्याकडनं एका माणसाचा म्हणजे एका पक्षाचा मृत्यू असताना त्याला जीवनदान भेटलं. तर गरुडदेव म्हणतात की बा कसं काय म्हणे त्या पक्षाचा मृत्यू म्हणे मी 7 योनी दूर लिहून ठेवलेला होता म्हणे. तो एका क्षणापूर्वी इथं बसलेला होता म्हणे. एका क्षणात म्हणे त्याला 7 योनी दूर कोण सोडून दिलं. इकडे गरुडदेवाच्या डोळ्यात पाणी, कारण की गरुडदेवाने 7 योनी दूर इथं सोडून दिलं. आलं लक्षात. मी तो मरणारच होता. See, you are going to die someday in life, but die with a legacy behind. आलं लक्षात. इकॉनॉमिकल लेगसी कधीच तुम्हाला चोरी करणार. इट्स अ सोशल लेगसी. शिवाजी महाराजांची त्यांची साजरी त्याच्यासाठीच होते, काही त्यांनी पैसा सोडला नाही. शिवाजी महाराजांचं काही कुठं नाव त्यांनी कोरून ठेवलेलं नाही की बा इथं नाव लिहिलेलं शिवाजी महाराजांना. 365 वास्तुशिल्पापैकी कुठेही शिवाजी महाराजांचं नाव कोरलेलं नाही आहे. ते त्यांच्या आचाराने विचाराने जिवंत आहे. म्हणून आचाराचे, विचाराचे, कर्माचे पुतळे बांधा, मातीचे पुतळे नका बांधा. See, it's like how you leave a legacy behind. तर एक पेन्सिल असतं ना, त्या पेन्सिलचं साधं उदाहरण आहे. एक पेन्सिल काहीतरी लेगसी सोडते, पण आपण आपल्या आयुष्यात काही लेगसी सोडत नाही. ऑलवेज रिमेंबर, मी लिहिताना विचार केला की पेन्सिल काय करते. कोहिनू म्हणून एक रायटर आहे, त्याचा कन्सेप्ट आहे हा की जरा पेन्सिल मी लिहिताना विचार आला किंवा आपल्यापेक्षा ही पेन्सिल खूप मोठी आहे, ही चालते म्हणे. आणि ती चालते का म्हणे की देर इज अ ग्लायडिंग हँड बिहाइंड. आयुष्यात काहीतरी चांगलं काम करा, कोणाचा तरी ग्लायडिंग हँड तुमच्या मागे येईल, देव तुमच्या पाठीशी राहील. आलं लक्षात. बट द पर्पज हॅज टू बी गुड, राईट समथिंग गुड. आलं लक्षात. शार्पन युअर स्किल्स. लीडर जर असेल तर यू हॅव टू बी चेंज विथ टाइम. मॉडर्न लीडर्स. आपल्या देशात का संकल्पना येत नाही की 550 किलोमीटर ट्रेन आपल्या देशात का धावत नाही. शंघाई टू हॉंगझॉ हे अंतर 250 किलोमीटर आहे. कोणी सांगेल मी किती मिनिटात पोहोचतो तर चायनामध्ये. कॅन एनीबडी टेल मी. 32 मिनिट्स. कॅन यू इमॅजिन की मी इथनं नागपूर 32 मिनिटात पोहोचलो. दॅट इज व्हॉट द क्वालिटी ऑफ लीडरशिप शुड बी. यू हॅव टू शार्पन युअर स्किल्स. यू हॅव टू बी क्रिएटिव्ह डिस्ट्रक्टर्स. ओल्ड या ट्रेन्स गेल्या पाहिजे आपल्या देशात. यू शुड बी ट्रॅव्हलिंग फास्ट. आलं लक्षात. दॅट इज व्हॉट इज लीडर्स. आजचा जो कार्यक्रम एवढा भडांगे सरांनी घेतलेला आहे, दॅट इज बिकॉज दे वॉन्ट टू शार्पन युअर स्किल्स. दे वॉन्ट यू टू बी अ मॉडर्न लीडर. ठीक आहे. काय इरेज व्हॉट अ लीडर शुड हॅव. पेन्सिलने लिहितो, त्याच्या पाठीमागं रबर असतं. दॅट रबर इज फॉर व्हॉट टू इरेज युअर मिस्टेक्स इन लाईफ. लक्षात. जसं मी सांगितलं एपीजे अब्दुल कलाम यांनी चुकी झाली होती, सतीश धवननी त्यांना सपोर्ट केला होता, रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती, पण दुसऱ्यांदा रोहिणी टू लॉन्च केलं तर एपीजे अब्दुल कलाम हॅड इरेज्ड ऑल हिज मिस्टेक. ही बिकम अ क्रिएटिव्ह डिस्ट्रक्टर. व्हॉट वॉज मॉडर्न इन द वर्ल्ड ही फाउंड आउट अँड दे लॉन्च रोहिणी टू. त्याच्यानंतर इंडियातलं एकही प्रोजेक्ट फेल नाही झालेला. दॅट इज व्हॉट अ लीडर शुड बी. ही इज अ माइंड ब्लोइंग लीडर. ठीक आहे. देन व्हॉट इज ग्रेफाइट. पेन्सिल बाहेरनं कितीही जरी खराब असली तर इट्स क्वालिटी इज फ्रॉम द इनर. तुम्ही बाहेरनं काही कपडे घाला, कितीही चांगले कपडे घाला, कितीही महाग जोडा घाला, पण आतनं काय आहे हे समाजाला माहीत पडतं. लक्षात. सो ऑलवेज डेव्हलप गुड इनर क्वालिटीज. आय टेल इन द फ्युचर साईड. अँड द लास्ट थिंग इज की पेन्सिल काहीतरी सोडून जाते पाठीमागे. इट लिव्स अ मार्क. काहीतरी तुम्हाला काही वर्षांनी वाचायचं असेल तर ते त्याच्यावर असते. इट लिव्स अ लेगसी बिहाइंड. काहीतरी परंपरा, काहीतरी विजडम सोडते आहे. ओनली दोज लीडर्स विल बी प्रेज्ड इन लाईफ हू लिव्ह अ लेगसी बिहाइंड. ठीक आहे. तर काय करसाल मी सांगतोय, समजताय का. नाही तर मग असं होईल की बाबा
जसं भडांगे सरांनी समोर यायला सांगितलं तर अर्ध्याहून जास्ती बाहेर चालते, तसं नको व्हायला. आलं लक्षात? तेव्हा मला सगळ्यात वाईट याच्यासाठी वाटलं